विद्यार्थी आता जंतर मंतरवरती त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे. सोनम वांगचूक यांनी देखील उपोषण करायचा प्रयत्न केला, त्यांना काल उचलण्यात आले. तर काय त्याविषयी काय सांगाल? आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे. सर्वप्रथम न्याय हक्कासाठी उपोषण ज्यांनी चालू केलं ते सायंटिस्ट सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी हुकुमशाही पद्धतीने उठून हटवण्यात आलं. त्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट प्रथम निषेध करतो. धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे. कारण की नीट फुटी प्रकरणामध्ये नुसते तरुणांचं नाही तर केवळ देशाचं भविष्य धोक्यात त्यांनी गेलं आहे. काही मुलांनी आत्महत्यासुद्धा केलेलं आहे. त्यामुळं आमची सर्वांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. आज देशभरात दिल्लीमध्ये आंदोलन होत आहे आणि तुम्ही इथं निवेदन देत आहात. डॉक्टर सुनीता संतोष पोटे, सभापती पाणीपुरवठा शिरूर नगर परिषद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सभापती म्हणून मी आज शिरूर नगर परिषदेमध्ये आहे. पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या स्वतःच्या वतीने मी सोनम वांगचूक यांना पहिले तर समर्थन करते, पाठिंबा देते. करणारे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून 20 दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सोनमजी वांगचूक यांच्यावरती जी दडपशाही झाली, जी हुकुमशाही झाली, याचा सर्वप्रथम मी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या वतीने सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. तसेच आज लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे चालला आहे याचं निदर्शन म्हणजे सोनम वांगचूक यांनी जंतर मंतरवर केलं उपोषण. त्यांना फडफडत ओढून नेणं, दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि विद्यार्थ्यांवर जी विद्यार्थी न्याय हक्कासाठी शांतपणे आपल्या मागणी मांडली होती त्यांच्यावरती लाठी हल्ला केला. या म्हणजे हे सरकार किती भ्याड आहे, हुकुमशाही किती आपला जे हुकुमशाही कसं वाटचाल करतो आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, जसं शैक्षणिक क्षेत्राचं आहे त्याप्रमाणे राम मंदिरामधल्या भ्रष्टाचारावर सुद्धा कोणती कारवाई सरकार करत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घालते. त्याचप्रमाणे लोकशाहीचा खून पाडते. या सरकारचा मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. नगरसेविका शिरूर नगर परिषद, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट. मी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला माझं समर्थन आहे. एक